आज आपण ओले बोंबील कसे तळायचे ते बघणार आहे आणि ते कसे कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी होतात ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात आधी मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका बोंबलाचे 2 तुकडे करून मध्ये चिरून घेतलेत। त्याला मी मीठ लावले, आधी हळद लावले, लाल तिखट लावले, आलं लसूण पेस्ट आणि चिंचेचा आगळ लावून 10 ते 15 मिनिटं हे बोंबील असेच मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर मी हे तळायला घेते। गॅसवर पॅन तापायला ठेवले। 1 चमचा मी तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा घेतला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले। असं हे मिश्रण कोटिंगसाठी आपण तयार करून घेतले आहे। त्याच्यामध्ये छान असे घोळवून घ्यायचे बोंबील, दोन्ही साइडनी व्यवस्थित लावून घ्यायचे पीठ त्याला आणि तेल आपलं छान असं तापवून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की एक एक बोंबील ठेवायचे। बोंबील तळताना सर्वात आधी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे। एका साइडनी परतून झाल्यावर नंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, म्हणजे छान असे क्रिस्पी होतात बोंबील। आता हे एका साइडनी छान असे क्रिस्पी झाले आहेत, परतून घेते मी आणि लगेचच आपण गॅसची फ्लेम सिम करायची आहे, मंद करायची आहे आणि दुसऱ्या साइडनी पण छान असे भाजून घ्यायचे। असे दोन्ही साइडने आपले बोंबील कुरकुरीत झाले। कशी वाटली तुम्हाला ही बोंबील फ्रायची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।